मनोज जरांगे पाटील मुंबईत आरक्षणासाठी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज बीड आणि जालना जिल्ह्यातले अनेक जे मराठा समाज बांधव आहेत ते या ठिकाणी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जे उपोषण होणार आहे त्याची तयारी म्हणून कशा प्रकारे करता येईल, त्याचबरोबर कुठल्या मैदानात करता येईल, आझाद मैदानात करता येईल किंवा शिवाजी पार्कमध्ये करता येईल की बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये करता येईल, अशा प्रकारची ही सगळी पाहणी करण्यासाठी जवळपास 25 ते 30 गाड्यांमधून 100 ते 200 समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। कशा प्रकारची तयारी करायची आहे त्याचं नियोजन करायचं आहे, कारण थोडेच दिवस शिल्लक आहे। हजारोच्या संख्येत, लाखोच्या संख्येत महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मराठा बांधव या उपोषणासाठी येणार आहे आणि आपल्या सोबत आहेत काही बांधव आहेत। आज तुम्ही या ठिकाणी आलात, नेमकं काय करणार आहात? आम्ही जी आमची 20 तारखेला आंतरवाली आमचं जे हेडक्वार्टर आहे तिथून जी आमची पायी दिंडी निघणार आहे, जसं पंढरीच्या पांडुरंगाला आपण भजन करत जसं आपण निघतो तसं आम्ही मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला आंतरवाली सराटी येथून निघून जवळजवळ आमचा 16 दिवसाचा नियोजन आहे येण्याचं। रोज 25 किलोमीटर चालत आम्ही येणार आहेत। 2 ते 2.5 कोटी समाज बांधव इथे येणार आहे। तर ते इथं आल्यानंतर त्यांची राहण्याची, जेवण्याची सोय बघण्यासाठी आम्ही BKC मैदान, शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला येत आहोत आणि जे ॲम्युनिटी स्पेसेस असतात, छोटे छोटे ग्राउंड्स असतात, कुठं किती समाज बांधव राहू शकतात याचं नियोजनासाठी म्हणजे आम्ही इथं आलेलो आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत। 1 कोटीच्या वर येतील, लाखाच्या घरात येतील, मग त्यांचं नियोजन करायचं आहे। कशा प्रकारे हे नियोजन होईल? मग नाही ते 20 तारखेलाच कारण पाटलाचं नियोजन असते ते कुणालाही कळत नाही, ते 20ला कारण आज आम्हाला सर्वसाधारण मराठा समाजाच्या सर्व आंदोलकांना आज मुंबईमध्ये आम्हाला फक्त मैदानाची पाहणी करण्यासाठी पाठवलं आणि इथलं सर्वस्व जे पुढलं नियोजन आहे ते इथले जे मराठा आंदोलक आहेत, मुंबई आंदोलक ती करणार आहेत। या ठिकाणी पोलिसांची परमिशन घ्यावी लागेल, कायदा सुव्यवस्था, मुंबईकरांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे या अनुषंगाने मराठा समाजाचे इथले जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालं। कशा प्रकारे पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य होईल असं करायचं काय ठरलं आहे? त्यांचं होम पिच आहे, इथं कंटिन्यू आंदोलन होतातच ते त्या हिशोबाने आता वीरेंद्र भाऊ ते त्यांच्या हिशोबाने आता इथले जे आंदोलक आहेत मराठा आंदोलक मुंबईचे ते पूर्ण हे नियोजन करून टाकतात। हे सगळे इथे येणार आहेत आणि मुंबईचे मराठा समन्वयक जे आहेत ते ही सगळी व्यवस्था बघणार आहेत, कारण बाहेरगावावरून येणारे जे समाज बांधव असतील त्यांची व्यवस्था करावी लागणार आहे। सर, तो क्षण जवळ येतो आहे ज्यासाठी आपण गेल्या आठवड्यात सुद्धा बैठक घेतली होती नियोजनाची। आज आंतरवली सराटी आणि मराठवाड्यातले अनेक कार्यकर्ते आलेले आहेत। कशा प्रकारचं नियोजन असेल आज ते या ठिकाणी बघता आहेत? BKCला करायचं आहे, आझाद मैदानात करायचं का आणखी कुठे करायचं? काल जसं मनोज दादांनी सर्व लोकांच्या समोर सांगितली कशा प्रकारची रूपरेषा या मुंबईमध्ये येणार त्यांच्या उपोषणाची असेल, ते चालत तिकडनं येणार आहेत आणि मग ह्याची व्यवस्था कुठे असली पाहिजे त्या पद्धतीचे पर्याय आम्ही दिले होते आणि ते सर्व तपासण्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये आज त्यांची एक टीम इथे पाठवलेली आहे। तुम्ही बघू शकता, जर टीम एवढीशी असेल, आपण मध्ये एवढी लहान असेल, इथे मावत नाही आहे शिवाजी मंदिरमध्ये, तर मग मोर्चाच्या वेळी काय परिस्थिती असेल महाराष्ट्रामध्ये, मुंबईची काय असेल ती। आज मुंबईचे लोक सर्व 11 वाजेपर्यंत इथे जमतात, सर्वांसमोर आपण सर्व गोष्टी त्या मांडू, कशा पद्धतीने झालं पाहिजे, कशा पद्धतीने आपण करतो आणि मग त्यानंतर आपण पहिल्यांदा छत्रपती शिवाजी मैदान दादरचं आहे ते आपण पाहणी करू, तिकडनं आझाद मैदानवरती जाऊ, आझाद मैदानची पाहणी केल्यानंतर तिसरं मग BKC जे मोठं मैदान आहे, हे तिन्ही मैदानं आपण आज त्यांना समोर दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या संदर्भामधला त्यांचा जो अहवाल असेल तो त्या मनोजातांच्या समोर ठेवतील। आपण गेल्या आठवड्यात जेव्हा बैठक घेतली होती शिवाजी पार्क मैदान जे आहे त्याच्यासाठी पोलिसांकडे तशी परवानगीसुद्धा मागितली होती, त्याच्यामध्ये पोलिसांनी काय आपल्याला सांगितलं आहे का? नाही, पोलिसांकडे आतापर्यंत ऑफिशियली अशी कुठलीच परवानगी आपण मागितलेली नाही, कारण ह्याचं अजून नियोजन नक्की झालेलं नाही कुठल्या मैदान आपण फायनल करायचा तो। त्या पार्श्वभूमीवरतीच आज हे सर्वजण आलेले आहेत, त्यांची तपासणी झाल्यानंतर ते समोर पोलिसांना त्या संदर्भामध्ये आपण पत्रव्यवहार करू
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याच मदतीने चांगल्या पद्धतीने आपण जो उपोषण जे असेल त्यांचं ते व्यवस्थित आपण नियोजन त्याचं करू. नियोजन करण्यासाठी म्हणूनच आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबईतले मराठा समाजाचे कार्यकर्ते सुद्धा तयार झालेले आहेत आणि 11 नंतर मुंबईतले जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत त्याची पाहणी करून त्याचा अहवाल दिला जाईल आणि नंतरच ही सगळी जी 20 तारखेची तयारी आहे ती सुरू होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.